अवघ्या महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस आहे. कारण आज महाराष्ट्राचं एक दमदार व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलेलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे. खरं तर अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादा माणूस म्हणून ओळखले जात होते, परंतु आज दादा दुर्दैवानं आपल्यामध्ये नाहीत. आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे ते गाव आहे काटेवाडी. बारामतीला लागूनच असणारं हे काटेवाडी आहे. याच काटेवाडीमध्ये दादांचं बालपण गेलं आणि या ठिकाणी बसलेल्या ज्या ज्येष्ठ मंडळींनी दादांना लहानपणापासून पाहिलेलं आहे, त्या सर्वांशी आज आपण संवाद साधणार आहोत. आज नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत त्या जाणून घेणार आहोत. दादांचं निधन झालंय, अतिशय दुर्दैवी अशी बातमी आली आहे. काय तुमच्या पहिल्या भावना? सकाळी अचानक बातमी कळाली आणि ती कुणीतरी काहीतरी वेगळं सांगतंय. विमान स्क्रॅच झालं हे कसं? म्हणजे एवढं महत्वाची, अति महत्वाची VIP ट्रीटमेंट असणाऱ्या व्यक्तींचं विमान स्क्रॅच होणं, थोडीशी पाल चुकली. परत मोबाईलला बघितलं, टीव्हीला पाहिलं, बातमी कळाली, अतिशय वाईट वाटलं. दादा या ठिकाणी आम्ही पण लहानपणापासून, दादा पण लहानपणापासून इथं सगळा वावर, त्यांची काम करण्याची पद्धत, 35-40 वर्ष कष्टाने पुढे गेलेलं व्यक्तिमत्व आज राजकारणातून नियतीने पार हिरावून घेतलं. आम्हाला आज आठवण होते विलासराव देशमुख साहेबांची, गोपीनाथ मुंडे साहेबांची आणि RR आबांची. ही माणसं स्वतःच्या कर्तृत्वाने जसजशी पुढे गेली आणि नियतीने राजकारणातून या पृथ्वी तलावरून त्यांना नेलं. ही फार मोठी महाराष्ट्राची हानी. इतकी कर्तृत्वान माणसं जावं ती, ह्याला म्हणजे शब्दच कमी पडतात. ऐन उमेदी ज्यावेळेस त्यांची गरज आहे राज्याला, आज लोकांना त्यांची गरज आहे. यापूर्वी त्यांना लोकांच्या मताची गरज होती, पण आज आम्हाला त्यांची गरज होती, त्यांच्या मार्गदर्शनासाठी देशाला, शेतकऱ्यांना. कामाचा अनुभव एवढा मोठा असताना सुद्धा आज ही दुःख पचवणं सोपं नाही. आज अवघड झालं काम. तुम्हाला संशय आहे या सगळ्या निधनाच्या? 100% VIP लोकांचं विमान स्क्रॅच होणं, मुंबईवरून लँड होतं इथपर्यंत होत नाही. या ठिकाणी फक्त लँड करायच्या टायमाला घटना घडली. याबद्दल थोडीशी निश्चितपणे माझ्या सारख्या सुशिक्षित माणसाच्या मनामध्ये शंका येते आणि ह्याची पूर्णपणे देश पातळीवर सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत त्याची सखोल चौकशी व्हावी. नाही काय निष्पन्न झालं तर आमचं काय दुमत नाही, पण आता पण चौकशी ह्याची डीप मध्ये जाऊन नॅशनल इंटरनॅशनल लेवलची चौकशी लावून त्याचा सखोल अभ्यास करावा, एवढीच माझी विनंती आहे. अजित पवारांचा जर सुरुवातीचा काळ पाहिला तर वडिलांचं छत्र लवकरच त्यांच्यावरनं हरपलं. अशा संघर्षाच्या काळात अजित पवारांची जडणघडण होताना तुम्ही पाहिलंय. तुम्ही काय सांगाल, सुरुवातीचा संघर्षाचा काळ कशा पद्धतीने? खूप कष्टातून नेतृत्व घडलेलं आहे. हे सहजासहजी घडलेलं नाही. स्वतः ट्रॅक्टर चालवलेलं मी बघितलेलं आहे. आमच्या पाट्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी पाट्यावर थांबून त्यांनी वेळ दिलेला आहे. स्वतः ट्रॅक्टर चालवून गायांच्या दारात दूध इथून नेतृत्व घडत गेलेलं आहे. हे नेतृत्व सहजासहजी घडलेलं नाही. 40 वर्षाचे, 35 वर्षाचे कठोर परिश्रम त्यांना मिळाले. त्या परिश्रमातूनच त्यांना आज ही पद प्रतिष्ठा जी आहे ती त्यांना स्वतःच्या कष्टातून, साहेबांच्या आशीर्वादातून निश्चित मिळाली. पण कष्टाला कमी नाही. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही मिटिंगला थांबलोय दादांच्या पाशी. या ठिकाणी गावचा काही जडणघडण असेल, महत्वाच्या गोष्टी असतील त्या टायमाला. आता आम्ही येताना बघतो बारामती परिसराचा मोठ्या प्रमाणावरती विकास झालाय. अजित दादांचं योगदान ह्याच्यामध्ये कसं आहे, किती आहे? चांगलं आहे. बोला. सगळ्यामध्ये चांगलं आहे. अगोदर कसं होतं, अजित दादांनी कसं लक्ष? दादा चुलत्यामुळे आले ते पुढे ना, पाठीमाग चुलत्याच्या माग आले. पहिले चुलत होते शरदचंद्रजी पवार, त्यांच्या पाठीमाग हे आले. हे बी गाजतच गेले. बरोबर गाजत गेली तर मग सगळा विकासच करत गेला. बारामतीचा पुरा विकास, बारामती गावखेडे आहेत तिकडे सगळा विकास करेल. त्यांच्या मंडळीचं बी ह्याच्यातले कष्ट आहे. अजित पवारांच्या मंडळी सगळं व्यवस्थित, त्यांचं चांगली लोक होते. अशी ती झाले ते बघा, ती चौकशी करून टाकावं. 100% काहीतरी अपघातच वाटतो. गावकरी म्हणून तुमच्या दृष्टीने नुकसान किती वेळा? लय मोठं लक्ष, लय मोठं. आता आमच्या कारखान्याला बी लय फरक पडून ते गेल्यानंतर. शुगर फॅक्टरीला सगळे बघत, तीच बघत होती ना. आता बघा लय फरक पडतो. सगळं अन्न देणार तेच होते, सगळं करणार तेच होती. एवढं. आता अनेक गोरगरिबांच्या पाठीमागे अजित पवार ठामपणे उभे राहिलेले आहेत. तुम्ही स्वतः त्यांची जडणघडण बघितलेली आहे.
स्वभाव कसा होता, काय आठवणीत, दादांचं निधन हे तुमच्यासाठी किती दुःखद आहे? भरपूर दुःख झालेलं आहे. आमच्यासाठी एक पांडुरंगच आम्ही मानत होतो. अ, कामाचा विस्तार एवढा मोठा होता, 100% कामं तर करतच होते आणि जे काम होत नाही ते त्याच दिवशी सांगत होते नाही होणार म्हणून. तोंडावर स्पष्ट. तोंडावर स्पष्टच सांगत होते. त्यात काय कोणाला राग बी येत नव्हता. ह्याच्यामागं पवार साहेबांची दादांना खूप मोठी ताकद होती. त्यांच्या ताकदीने सगळं आतापर्यंत त्यांनी भरपूर केलं काम. आणि आता कशी परिस्थिती झाली ही आमचा विश्वासच बसत नाही. 100% घातपात आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे एवढीच आमची विनंती भारत सरकारला. अजितदादांना तुम्ही लहानपणापासून लहानपणापासून आम्ही ओळखतो. कसे होते शाळेत असताना? स्वभाव बी हा चांगला होता त्यांचा. वैयक्तिक स्वभाव चांगला होता त्यांचा. थोडे कडक होते पण परत परत व्यवस्थित म्हणजे नरम झाले होते. सुरुवातीला होते थोडे पण कामाबाबतीत लय टिकट होते. कामं कुठलीही अशी होणारी असली तर लगेचच करत होते. आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी अजितदादा कधी बसले असतील, कधीच सगळ्या गप्पा मारलेल्या असतील, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाल्या असतील. काय सांगता येते का असं एखादा आठवणीतला किस्सा आहे का? आज दादा इथं आमच्या इथं आले म्हणजे धंदा करा, चांगलं कुठं व्यवसाय करा हे असं सांगत होते पहिल्यापासून. व्यसनापासून दूर राहणं. व्यसनापासून दूर राहा असे सांगत होते. बरं. तुमचं काय भावना आहे? बरं. काका, तुम्ही जिथं बसलाय तिथं अजितदादा बसले होते पालखीच्या वेळेस. बसलो हे काय असं जवळजवळ ते ती काका मी आणि दादा असं बसले होतो बरं. पालखी दिवशी. हा. विचारलं कसं काय म्हणलं ठीक आहे दादा. मग ते मीडियावाले आले ते मीडियावाले काय बोलून देतात का मग 50 मीडियावाला आणि दादा एकटं सभा उत्तर द्यायला. मग दादा म्हणलं आता जातो मी घरी वारकऱ्याला आले तर त्यांना जीव घालायचे. अनेक राजकीय वाटचालीत पण अनेक वादळं आली लय अजितदादांच्या वादळ ह्याच्यामध्ये. आले पण ते वादळाला हे तुफानाने कधी जुमानलं नाही. काय अंतरात्म्याच्या आवाजावरती सगळं करायचे दादा आणि ते सक्सेस व्हायचे. आता जसं वल्लभभाई पटेल पोलादी पुरुष आहे तसं आमचं दादा त्या पद्धतीचं आमचं दादा युग पुरुष आहेत पण त्यांचं कामामध्ये युग पुरुष आहेत ते. सगळे कामं करणार, कामामध्ये कुठं कमी नाही. तुम्ही अजितदादांना लहानपणापासून हो हो काय लहानपणीच्या काय लहानपणा आठवणी? 10वीला होतं तेव्हापासून आम्ही बघतोय. हा. ते 10वीला होतं आम्ही 8वीला होतो. दादा पण दादा असं बाहेरून कडक होते पण आतून एकदम लोण्यासारखे मऊ होते. बरं. हो काय एखादी आठवण आहे का असं? माझं काम मी जमीन नाव होत नव्हती. ते डोंगराव ना एक नर्सरी झाली आहे तिथं गेलो. का रे साखल टाकतोय बुवा तू? हो म्हणलं तुम्ही जा. मी कुठे जातोय काय काम आहे म्हणले ते दादा पटालाटीने 10,000 घेतले तर 10,000 घेतले. हा तू 20,000 घेतले. अहो म्हणलं दादा 10 मी म्हणतोय आणि तुला हेच घेतले तर आणि त्याला जाऊन शिव द्या. अहो दादा ते मला 8 टाका मी आहे ना तुझ्या मागं तू जा. दुसऱ्या दिवशी त्यांनी काम करून दिलं. मग तिसऱ्या दिवशी दादाची गाठ पडली. काय रे मला झालं दादा काम नका पण 10,000 गेले हे मलाच दुःख वाटतंय रे. असू दे दादा म्हणलं त्याच्या प्रारब्धामध्ये असेल म्हणून त्याला दिलं. त्याला लई पैसे घेतले त्याला अगोदर तो सांगायचा. अगोदर म्हणलं माझी टूपच पिटली नव्हती दादा. नका 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 काय काम असले मला सांगत जा. बस व्यवहार असं घरेलू सारखं दादा बोलायचं आमचं सगळं. हीच त्यांच्या कामाची स्टाईल होते, लोकांच्या प्रश्नावर थेट भूमिका घ्यायची. लगेच ऍक्शनच होत असलं ती म्हणणार नाही तू कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या गावाचा नाही. कॅलिफिकेशन असलं लगेच काम करणार. नसलं तर मग म्हणणार बघ कुठं बी नाही होत. तसं साहेबाचं नाही. हा साहेबाचं कसं एकदा गेला 25%, दुसरा गेला 50%, तिसऱ्यांदा गेला 75 आणि मग चौथ्यांदा गेला 100% जर होतोय तसं करायचं. दादा तसं नाही गेला क्विक ॲक्शन आणि सगळ्याच थरावरच्या लोकांवरती दादाचा दबाव असायचा. दादा कधी काय करत नाही. दादाचं स्पष्ट वक्तृत्व होतं. खरं तर आपण बघितलं तर महाराष्ट्राचंच एकतर विजन असणारं एक नेतृत्व हरपलंय. पण ग्रामस्थ म्हणून आज तुमचं किती मोठं नुकसान? अहो आम्हाला वाटतंय आमचा जीव आमचं शरीर आहे पण आत्मा निघून गेला असं वाटतंय आम्हाला. आमचं शरीर आहे आमचा जीवच नाही शरीरामध्ये. नुसतं ते बुजगावणं कसं असतं तसं आम्ही झालोय आता. आणि आम्हाला वाटत नाही की दादा आम्हाला सोडून गेले. आम्हाला वाटतं दादा शरीराने जरी गेले असले तर त्यांच्या कार्याने कीर्तीने ते दादा आमच्यामध्ये आणि ते आम्हाला हमेशा पावर देत राहणार.
तर आपण पाहिलं की ग्रामस्थांचा खरं तर या निधनाच्या वृत्तावरती अजूनही विश्वास नाही आहे. त्यांना असं वाटतं की अजितदादा अजूनही आपल्यातच आहेत. आत्ता अजितदादा येतील आणि अजितदादा इकडं सभेला असतील, तिकडं सभेला असतील असं त्यांना वाटतंय. परंतु जे घडलेलं आहे ते आपल्या समोर आहे. जे निधन झालेलं आहे आणि नियतीने एक असा घाव वर्मी घातलेला आहे की त्या घावातनं आता काटेवाडीकर बाहेर निघणं खरोखरच खूप अवघड आहे. खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवार या ठिकाणी येत होते. अजित पवारांचा धडाका सगळ्यांनाच माहिती आहे. पहाटेपासूनच कामाला ते सुरुवात करायचे. मात्र आता राज्याच्या राजकारणाला देखील या निमित्ताने एक नवी कलाटणी मिळणार आहे आणि या ग्रामस्थांच्या एक हताश अशा पद्धतीच्या भावना आपण या निमित्तानं जाणून घेतल्यात. तर तशाच थांबूयात. धन्यवाद.